देशभरातील काही राज्यामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे, ज्यामध्ये पंजाब, दिल्ली, हरियाणा आणि राजस्थान या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे की जिथे पाहता म्हणजे जिकडे तिकडे पाणीच पाणी भरलेलं आहे। अशा परिस्थितीत आपण सध्या आजच्या स्थितीमध्ये पंजाबचा अपडेट घेणार आहोत। तर थेट पूरग्रस्त भागामधून आपण अपडेट घेत आहोत मित्रांनो। या ठिकाणी नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत, परिणामी या परिसरात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। आपण पाहू शकता की डिस्प्लेवर संपूर्ण गाव पाण्याने वेढलेले आहे। लोकांचं जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालेलं आहे। घराच्या उंबरठ्यापर्यंत पाणी शिरलेलं आहे। काही घर तर पूर्ण पाण्याखाली भरलेली आहेत। रस्ते पूल वाहून गेलेले आहेत, त्यामुळे गाव एकमेकापासून तुटून पडलेले आहे। बाजारपेठा, शाळा, दवाखाने बंद पडले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। शेत जमिनीवर पीक जसं की पंजाबमध्ये सर्वात महत्त्वाचा ऊस, केसर आणि भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते, त्याचप्रमाणे गहू सुद्धा। संपूर्ण शेती खरडून गेलेली आहे। पाण्याखाली असल्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचं जनजीवन अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहे। या पुरामुळे फक्त मालमत्तेच नाही तर जीवितहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आतापर्यंत काही नागरिकांची मृत्यूची माहिती समोर आलेली आहे, तर अनेक जण जखमी सुद्धा झालेले आहेत। अनेक ठिकाणी लोकांना रात्रभर छतावर, झाडावर उंच जागी थांबावं लागलं। काही कुटुंब अजूनही पाण्यात अडकलेल्याची शक्यता आहे, ज्या ठिकाणी बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मित्रांनो, या ठिकाणी केवळ मनुष्यहानीच नव्हे तर पक्षी आणि जीवनसृष्टी सुद्धा मोठ्या प्रमाणात यांचं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या जनावरं म्हणजे गायी, म्हशी, बैल मोठ्या प्रमाणात पाण्यात अडकलेले आहेत, काही वाहून गेलेले आहेत। प्राप्त माहितीनुसार काही म्हशी आणि जनावरं पाकिस्तानमध्ये सुद्धा वाहून गेलेले आहेत। पाळीव प्राण्यांचं तर सोडा हो, कुत्रे, मांजरी, शेळ्या व वराह अशा प्रकारच्या अनेक पाळीव प्राण्यांना सुद्धा आपल्या जीवाला मुकावं लागले आहे। पुरामुळे जंगलातील प्राणी, पक्षी यांचा अधिवास नष्ट झाला असून पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण या संदर्भात बचाव कार्य, प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू असलेलं मदत कार्य यावर सुद्धा एक नजर टाकूया। NDRF, पोलीस आणि स्थानिक बचाव पथक मोठ्या प्रमाणात बोटीच्या सहाय्याने नागरिकांना स्थानिक सुरक्षित स्थळी हलवत आहे। गावोगावी तात्पुरते निवारा केंद्र उभारण्यात आलेले असून तिथं पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि औषध मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली जात आहे। मात्र पूरग्रस्तांची संख्या प्रचंड असल्यामुळे ही मदत अपुरी पडत आहे। लोकांना अजूनही अन्नधान्य, दूध, औषध आणि कपड्याची मोठी गरज आहे। मित्रांनो, पूरग्रस्त लोकांमध्ये हतबलता आणि दुःखाचं वातावरण आहे। लोकांना स्वतःच्या डोळ्यासमोर घर कोसळताना बघायला मिळत आहे। जनावरं वाहून जाताना पाहावं लागतं। आपल्या आप्त स्वकीयांना सुद्धा पाण्यामध्ये वाहताना दिसत आहे। तेव्हा त्यांच्या दुःखाची जी दाहकता आहे ती आम्ही समजू शकतो। अनेकांची आयुष्यभराची कमाई सुद्धा त्यांनी गमावलेली आहे। त्यांना भविष्यातील आयुष्य कसं उभं करायचं हा मोठा प्रश्न भेडसावत आहे। मित्रांनो, पूर हा केवळ पाण्याचा प्रकोप नसतो, तर तो मानवी जीवन, शेती, जनावरं, पक्षी आणि संपूर्ण पर्यावरण वर संकट आणतो। या परिस्थितीत सरकार, प्रशासनाबरोबरच सामाजिक संस्था आणि प्रत्येक नागरिकाने मदतीचा हात पुढे करायला पाहिजे। पूरग्रस्तांना अन्न, कपडे, औषध, आर्थिक मदत तसेच मानसिक आधार याची आज सर्वाधिक गरज आहे। आम्ही या परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहोत आणि पुढील घडामोडी आपणापर्यंत थेट पोहोचत आहोत। पुढील घडामोडीमध्ये या परिस्थितीत लोकांच्या मदतीला कोण कोण धावून आलं, कशा प्रकारचं मदत कार्य सुरू आहे, आम्ही आपणापर्यंत पोहोचवणार आहोत। तोपर्यंत खोज मास्टर न्यूज आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। मित्रांनो, पूर अतिशय भयंकर परिस्थिती आपल्या देशात ओढवलेली आहे। अशा परिस्थितीत आपण सर्वांनी त्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे। पुढच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात अजून काही अपडेट आपण पाहणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद।